मीडिया साइड मीडिया साइड we also there brother आंबेडकरांचा जय असो, भारतीय संविधानाचा जय असो। या ठिकाणी माननीय या आपल्या भागाचे दाबोली भागाचे आमदार माविन गुदिन्हो सर आलेले आहेत। आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंती प्रीत्यर्थ बाबासाहेबांच्या तस्वीराला ते अर्पण करतील। मी त्यांना विनंती करतो की ते शिडी दरारे दियो बघ विशाला तुला बघा विशाला विराट घ्या फोटो घ्या विशाल सपोर्टात थोडं बघा विशाल विशाल शिड्याचे वय राम धीरज 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 को लेके दूंगा धीरज ऑर्गनाइजेशन सर उडन बोल सर फोटो फोटो सर फोटो सर उडन बोल सांग बोल keeping my hand there. Who said? हाँ किती ते लायली हा मग दाराकडे काव्य खेळायचा वारे हा सर पुरा तेथून पेटे रे पेटवून तिथे का आपण 5 मिनिट पहिले थोडा ज्याकडे सीसीटीव्हीच्या वर सीसीटीव्ही कडे राव तर 10 मिनिट कोण
पेट ना ते पेटले पेटले हा पुरं पुरं उलट झालं एक पहिली बाईट हां सर तो गेला रे करून लाईट शांत सर्व उपस्थित धम्मबंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती त्याप्रित्यर्थ या ठिकाणी आपल्या गोव्याचे पंचायत राज कनिष्ठ माविन गुदिनोबाब सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. तसंच त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकारी तसंच झेडपी मॅम अनिता थोरात मॅम तसंच BJP मंडल प्रेसिडेंट सर तसंच या ठिकाणी आमच्या 24 वार्ड नंबरचे मेंबर कायतान तसंच आमच्या या गोव्यामध्ये MPT या संस्थानामध्ये जे कार्यरत असलेले आमचे कन्नड भाई मैं आप सभी का बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने 1954 में जो ऑर्गेनाइजेशन तो पूरा भारत में ये ऑर्गेनाइजेशन चल रहा है. इस ऑर्गेनाइजेशन की तरफ से मैं आपका सबका स्वागत करता हूँ. हमारे ऑर्गेनाइजेशन के पदाधिकारी किशोर जाधव, गोविंद मधाड़े, हमारे कस्टम ऑफिसर सुरेंगे सर, वासे सर, छाया, इस सबका मैं स्वागत करते हुए यहाँ मैं उनको हमारे महिलाओं को मैं एक रिक्वेस्ट करता हूँ कि हमारे जो बाबा साहब आम्बेडकर ने हमें जो दिया है जो वंदना 385 विधायक पंचायत शुरू करें. समा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो समा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अनिन्ददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेष्मिषाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरा वेरय मच्च पवादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि वणगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजा
सुमेननेन तुल्येन मेतेन लभामि मोक्षं रूपं विनायकी यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपतितेन दीपेन दमदंसिना तिलोगरीमं सम्पूर्णं पूजयामि नमो नमः सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं भूतं धम्मं च सङ्गं सुगततनुभवा धातु धातुगभे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके स्वरूपे सब्बे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिनाथु वन्दे सब्बे विबुद्धं दशबलतनुजं भोगिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सर्वठाणेषु पठितं शारीरिकधातु महाभूतं बुद्धरूपं धन्यवाद. तर या ठिकाणी मी म्हणजे झालेली आहे मी विनंती करतो आम्ही आमच्या ऑर्गनायझर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आम्ही सरांका पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करता हा रिक्वेस्ट करता किशोर आणि त्यांचे स्वागत करते. मैं निकला था तसेच या आमच्या भागाची मेंबर जाऊन असा अनिता थोरात ती ह्या ठिकाणी उपस्थित आहात तांकां आम्ही तांचो हांगा आम्ही फुलां दिवन मॅडम सन्मान करतात. भारत माता की जय. भारत माता की जय. बाबासाहेब आंबेडकर की जय. तसंच हांगा हे फंक्शनाक मंडलचे बीजेपी मंडल दाबोलीमचे प्रेसिडेंट हांगा उपस्थित आसात तर हांव तांकां पुष्प दिवन हांव तांचे स्वागत करता. बैठ गया ना सर सर एक स्मॉल कमेंट आमचे एक मिनिट आमच्या माझ्याकडे किती मिनटं मस्त एक मिनिट ना दिलीप भजंत्रे हांकां हांव विनंती करता की ताणें भितर येवन पुष्प स्विकारचे. खडे पत्रकारांक मातशी एक रिक्वेस्ट एक 10 मिनटां फक्त 10 मिनटां सगळे कमिटी मेंबर हांवें हांगा पयलें आमी दिता न्हू तांकां फुलां हांगा आयल्यार तांकां दिवपाक जाय न्ही. दिलीप सुरेशाक रिक्वेस्ट करता की तांकां फूल दिवन तेंचे
तशेंच हांगा रिक्वेस्ट करता बाब कायतानाक ताणें पुष्प घेवन तिका तर हिंगा सरांका कशें जाता की सरांच्या म्हणून आसा की आमची जी कमिटी आहा तांकां ते फूल दिवन तांचे भोवमान करतात. मॅडम त्या साईड आमचे भारतीय जनता पार्टी मंडळ तुमकां धन्यवाद म्हणटा. तुम्ही ही आता ट्रेडिशन पाळल्या आणि बरे भाशेन बाबासाहेब तुम्ही त्यांची याद करतात. सो आम्ही तुमचं अभिनंदन करता बीजेपी पार्टी आणि मंडळातर्फे आणि आमच्या सरातर्फे. आणि कोण कोण आहे तुमच्या पदाधिकारी आहेत? येत राव नाव घेण्याचं नाही. तुला समजते येत राव. तुम्ही असे येत राव या दुसरं पांडे सूरज या दुसरं फास्ट फास्ट अशा ओके ओके हा वारो कमला कमला अंडेल बाब हिंगा कवलेकर आयला तांकां बी आमी एक पुष्प देऊन त्यांचे व्हेरी गुड कमला कमला सॉरी पांड्या 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 अरे कमला कमला ఆయన काढून हा सर कमला प्रसाद सर त्यांनी पांडे तो एक काउन्सिलर असतात त्यांचे बी आम्ही स्वागत करता. बाब लिहू असा 25 साहेबच्या वार्डाचे तसे बाब आमचे क्रितेश असतात जायते आम्ही ते आमच्या सदांच त्यांचं पाठिंबा असतात. पण झालं की ते सर फाटी रावतात ताका लागून पडले ना व्हडलो दिसते म्हणटा तुमचं चढ झाले नाही चढ टाइम घेन असताना सगळ्यांचे पुन्हा एकदा सबका मैं बहुत ही स्वागत करता हूँ. और भाई और बहनों, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी इन्हें केवल और केवल मागास वर्ग के SC ST के लिए ही नहीं काम किया, ये आप लोगों को भी मालूम है. अभी बाबा साहब की जो जयंती, आज की जयंती जो है 131 में, आप मान लीजिए कि 131 साल हुए डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को जन्म लेकर. डॉक्टर बाबा साहब का जन्म जो है वो 1890 का जन्म, 91 का जन्म है. और 91 से लेकर 15 तक डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर अपनी पढ़ाई किया, अपने परिवार के साथ रहे. मगर 16 से बाबा साहब आम्बेडकर ने सोशल एक्टिविटीज को स्टार्ट की. जबकि यहाँ भारत देश में इंग्लैंड रूल था, ब्रिटिश का रूल था. और ये ब्रिटिश रूल में आप लोग जानते हैं SC ST और अदर जो आदिवासी है उनका क्या हाल था. हम लोगों को पढ़ने के लिए
नहीं मिल रहा था, किसी को भी पढ़ने के लिए मिल रहा था, जो भी SC ST जो लोग हैं। तो बाबा साहब आप मैं कहते हैं पहले ही जो साउथ ब्यूरो कमीशन आप पढ़ेंगे तो आप लोगों को याद होगा, साउथ ब्यूरो कमीशन को बाबा साहब ने एक मेमोरेंडम दिया कि इस देश में आप जो रूल करते हो, लेकिन इस देश की जनता आधे से ऊपर अशिक्षित है, जिनके रहने के लिए भी घर बराबर नहीं, उनका खाने के लिए बराबर अनाज नहीं मिल रहा है, और उनको शिक्षा भी नहीं मिल रही है, और उनका हेल्थ का भी बहुत सारे प्रॉब्लम है। ये 16 से लेकर बाबा साहब ने 56 तक बाबा साहब ने इस देश के लिए जो काम किया। आपको मालूम है कि हम लोग बाबा साहब को बोलते कि संविधान निर्माते, डॉक्टर बाबा साहब संविधान निर्माते तो ही है, आप लोगों को मालूम है, सभी को मालूम है। संविधान लिखने के लिए, इस भारत का संविधान लिखने के लिए बाबा साहब ने 2 बरस 10 महीना और 18 दिन कड़ी से कड़ी मेहनत की है। टोटल 7 मेंबर थे, मगर 7 के 7 मेंबर से 2 मेंबर तो गुजर चुके थे उनको, और कुछ मेंबर जो थे संविधान कमेटी के, वो कुछ मेंबर बहुत दूर रहते थे दिल्ली से, तो वो टाइम टू टाइम आ नहीं पाते थे। तो ये बाबा साहब ने अकेले अपने बलबूते पर संविधान निर्माण किया। और इस संविधान में जो आपको मालूम है कि 395 एक्ट आर्टिकल है, और ये 8 परिशिष्ट में विभाजित किया है। तो भाइयों, आज हमारा जो देश इस संविधान पर चल रहा है, और इस संविधान का आप सभी लोगों ने संविधान रहा तो ही हम लोग रहेंगे, और जो भाईचारा बनाकर हम लोग ने रहना है, यही मैं आपसे गुजारिश करता हूँ। और साहब से, सर से मैं रिक्वेस्ट करूँगा कि सर बहुत बार ये वास्को में, दाबोली में से, उठानी मतदार संघ से करीबन 7 बार MLA रह चुके हैं, मिनिस्टर रह चुके हैं, और बहुत सारे उनको ज्ञान है, एडमिनिस्ट्रेशन नॉलेज है, और सबका वो देखते ख्याल देखते। तो मैं इतना ही रिक्वेस्ट करूंगा कि ये जो स्टैचू है हम लोग ने 1991 में कैसे भी कंक्रीट का बनाया है, हम बार बार साहब से ये नहीं कहेंगे, लेकिन ये आपके इस पीरियड में 5 इयर्स में ये अच्छी तरह स्टैचू हो, ऐसे हम आपके एक रिक्वेस्ट करते हैं। अच्छे, ये आपका नाम रहेगा, सभी का नाम रहेगा, वास्को की शान रहेगी, क्योंकि ये एक शासकीय से वजह से ही हम ये स्टैचू बनाया था। तो मैं सभी का फिर से मैं आपको एक स्वागत करता हूँ, आपको धन्यवाद देता हूँ। सब लोग आ गए, और मैं रिक्वेस्ट करूँगा कि सर आप अभी मैम आप एक मैडम 2 मिनट बात करिए, सर तो करेंगे सर। हाँ, तो मैं रिक्वेस्ट करता हूँ कि मंडल के प्रेसिडेंट हैं यहाँ 2 शब्द कहेंगे। बहुत बहुत धन्यवाद, सबका स्वागत है। अच्छा दिन है आज, बाबा साहेब की जयंती, और जो मेन मुद्दा मैंने बोला अभी वो यही है कि सद्भावना रखकर हमें आगे बढ़ना है। हमें सबका, देखिए हमारी पार्टी का धोरण आप देखिए, सबका साथ, सबका प्रयास, सबका विकास, सबका विश्वास, इसी धोरण पे हमें आगे बढ़ना है। देश को बांटने की चीजें नहीं करनी है। और मैं इसलिए कह रहा हूँ कि इस संदर्भ में कि जो अभी जो घटना हुई है 2-3 दिन पहले, वो ठीक थी, ऐसा नहीं होना चाहिए, और हमें पूरी कोशिश करनी चाहिए देश को जोड़ने के लिए। बाबा साहेब के साथ उनकी प्रेरणा लेनी चाहिए, वे हमें प्रेरित करें कि इस तरह से नहीं करना है। त्रासिक समाज, जो दलित और शोषित समाज है, उनके लिए काम करना बहुत बड़ी चीज़ है। उन्होंने बहुत काम किया है, इसलिए उनकी इतनी छवि है पूरे देश में नहीं, विदेश में भी। तो हम, आपने जिस तरह रिक्वेस्ट किया है, हमारे मंडल को भी पता है, सर को भी पता है, मैं कुछ आश्वासन सर ही बताएंगे, वो तो देंगे। और आपको तो सबको पता है, जो भाई लोग हमारे बहनों हैं, कि सर हमारे विकास पुरुष माने जाते हैं, उनका ये टाइटल है। तो जैसे हमारे चीफ मिनिस्टर जी बोलते हैं, दाबोलिम के लोगों को, वास्को के लोगों को यूपाची गरज ना। बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू सर। मंडल प्रेसिडेंट को मैं धन्यवाद करता हूँ। सर एकच हांगा फूल दिवपाचें रावन गेला, सगळ्यांक आमी तुमच्या शब्दां रुपान तुमचें स्वागत करता। आनी आमचे कोमुदाचे प्रेसिडेंट
हांव तांकां पळयतालो तेंचें नांव रेमंड बाब तर तेंचे रेमंड कानवालू सर तर मोगाची आमची आणि हांव रिक्वेस्ट करता की आता सरांनी आपले उलोवप करचे तुमकां जाय तशें हांगा उपस्थित आमचे SK जाधव छाया आणि ते सगळे दुसरे वांगडी थंय जाधव जाधव दुसरे सगळे तेचे अधिकारी रेमंड बाब संदीप सूद आमचे मंडल प्रेसिडेंट अनिता आमचे जिल्हा परिषद मेंबर तशेंच आमचे कावन्सिलर DO मागीर आमचे प्रितेश गांवकर एक्स चेअरपर्सन मागीर दुसरे विनोद किनलेकर फाटी गेले बाब कमला प्रसाद यादव आणि हांगासर सगळे जमिल्ले आमचे पंच बाब लक्ष्मण बाकीचे सगळे आमचे जमिल्ले सगळे लिडर सगळे नांवां काडना कित्याक खूब टायम वयतलो आज आमी सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 131 इयर्स 131 वर्सां मनय आमचे तेचे जयंती दिसा आमी हांगा सगळे एकठांय जाले आमी कितलेच फाटी हांगा एकठांय जाले सगळ्यांक खबर आसतली आनी हांव सुरवातेकूच तें सांगपाक सोदतां बाब SK जाधवूय हांगा आसा हो पुतलो खरें म्हणटा तो बऱ्यांतलो बरो जावपाक आसलो आनी योग्य जाग्यार हो तरी हिंगा आसा तो आमी सांगिल्ले दुसरे आमी करता म्हूण ते लास्ट टायम म्हाका ते गाय करून करपा नाका आसलें हें जें गार्डन तुमी पळयता तेजें ब्युटिफिकेशन जातलें तें घडी मातशें एक्सटेंड जावन फुडें येतलें म्हणून हांवें रेमंडाक सोदून काडलो तेजी कमदात आमकां तो लँड दिवपा जाय डेवलप करपाक तेच बरोबर हांव मुद्दम आयच्या दिसा सांगपाक सोदतां हो पुतलो जो आसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमी स्पेशल एक ताका गार्डन करून हितून फाटल्यान सेपरेट एन्क्लेव म्हणजे आतां आमी हिंगा खंयच्या काय उबे रावला थिंगा मिटिंगूय करपाक मेळटले फंक्शनूय करपाक मेळटा तशें थिंग सेपरेट हें करून हेजेवन बऱ्यांतलो बरो पुतलो आमी घालतले हें हांव सांगपाक सोदतां हें हेजेवन पयलीं जाल्लें आतां फंक्शनां आमी मेळटा आज आमच्या पक्षानूय सांगले कार्यक्रम कर आनी पूण कितें जाता इलेक्शन येता तेन्ना इलेक्शन कशी जाता संविधान प्रमाणीत जाता कोणें दिल्लें संविधान हे देशाक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इलेक्शन येता वयता कितें जाता इलेक्शन टायमाक कोण संबंद जोडटा कोण तोडटा मागीर सगळे एक जाता कित्याक सरकार सगळ्यांचो आसता पूण हांव मुद्दम हांगा सांगपाक सोदतां बाबा SK जाधव आतां येयला तशें फॉलोअप करा थोड्यांचें कितें जाता इलेक्शन टायमार ते मातशें पयस जाता कांय कारणां लागून आनी मागीर तांकां येवन दिसना असलें जावपाक जायना सरकार सगळ्यांचो म्हणून तूं यो तूं नासलो जाल्यार सुद्दां यो तेन्ना काम जातलें पुतलो जातलो सगळें जातलें हिंगा पॉलिटिक्स लागना तुवें तुजें पॉलिटिक्स खेळ्ळो म्हाका तें लागना पूण म्हाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचें बरें करपा जाय तेणें देशा खातीर केल्लें आसा पिडीत लोकां खातीर केल्लें आसा गरिबां केल्लें आसा ST SC आज सारके सकल पडलेले समाजा तेणें वयर काडलेले आसा सो आमी तेजी तोखणाय करपाकूच जाय आनी म्हाका दिसता ही केन्ना बंद जावपा ना तेका लोक जितले म्हणजे तोखणाय करता तेका याद करता तेजे यादीन चळवळ चलयता गरिबां वावुरता हें केन्ना बंद जावपा ना ओके आनी आतां मुर्मुगांव तालुकानूय हांव मंत्री आसल्या कारणान हांव ती जबाबदारी घेता हांवें ऑलरेडी घेतलेली आसा पूण तुमी येयनात आतां हांवें डिसायड केला फुडारा तुमी वय टेंडर बीन जाल्लो म्हाका खबर आहा हेच येयना रे कित्या कारणाक लागून हांव नको मागीर तांकां विचारपाचें पूण हांवें आतां अशे निर्णय घेतलेले आसा तेयूय येनाका ते पयस आसनाका हांव करतलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फाटी तरी हांवें घेतला कित्याक मुर्मुगांव तालुक्यात हांव हिंगा उबो आसा आतां हें उलयतना म्हाका आनी एक सांगपाक जाय हांगा डेव्हलपमेंटाची जायतीं कामां जातलीं हांवें सांगलां दीस वील बी अ वाव फॅक्टर एअरपोर्टासून सगळे येता ते पळयता ओके पूण आज भारतीय जनता पार्टी कडेन कांयच्या कांय कितें सांगून लोक मातशे पयस जाता पूण आज सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजपा पार्टी आमचे मान्य प्रधानमंत्री कितले व्हॅल्यू दिता ते आज सगळे आमचे आदले प्रधानमंत्री आसले तशे जे नेहरू मेमोरियल आसले थिंगा दिल्ली सगळे प्रायम मिनिस्टराचे याददाश्त सदां उरपा जाय डिजिटल फुटप्रिंट तेंचे लायफ टायमान कितें केलां खंयच्या दिसा तो उद्घाटन करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती म्हणजे तो तेकाय मानता भाजपा तेकाय मानता हें तुमी लक्षांत दवरपा जाय हे केन्ना केन्ना लोकांचें लक्षांत येयना
आनी म्हणटाना ते उचले लोक आहा तांकांच पळयता पिडीत पळयना वो तांकां आन्सर जावन आसा. आज सगळे हे मान सन्मान सगळे देशाचे प्रधानमंत्री जावन गेले, सगळे एकठांय करून ते म्युझियमान घालून डिजिटल फुटप्रिंट घेवन आज सगळे रोखडे व्हॉट्सएपार नाजाल्यार दुसरे हे ट्विटर आनी रोखडे एक सेकंडान पावता. सो तो फुटप्रिंट आज सगळे मान्य प्रधानमंत्री सगळ्यांचे कॉन्ट्रिब्युशन आहा. भाजप मानून घेता म्हणना ओली भाजप प्रायम मिनिस्टरान केला आमी केन्ना म्हणना, सगळ्यांचे योगदान आसता कितें बरें करपाक. ते मानता देखून आयचे दिसा हो पवित्र दिसा ते आख्या देशाक म्हणजे हे करता ऑफर करता आमचे मान्य प्रधानमंत्री. हांव मुद्दम सांगपाक सोदता. तेच भाशेन हांगा आमचे मुर्मुगांव तालुका म्हणनाका, चड करून आमचे दाबोळे तालुका म्हणनाका जायते प्रोजेक्ट जाल्ले आसा. हांव तेजे उल्लेख करना. फुडाराक कितें कितें जावपाचें आहा तें आमकां म्हत्वाचें. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमी तो ल्हान पार्क कसो करया एलॉंग विथ द स्टॅच्यू. आनी हांव हिंगा रेमंड आसतना सांगपाक सोदता डू इट टुवर्ड्स दॅट कॉर्नर. ओके, हे जे फ्लिंटस्टोन आसले हे गार्डन आसले ते आमी ब्युटिफाय करून कितें तरी असलो प्रोजेक्ट हाडटा वाव फॅक्टरी. अरे हे अशें आयले अशें दिसपा जाय लोकांक. प्रत्येक जाण लँड जाता इतले आमचे सुंदर स्टेटीन हिंगा येता. कालूच हांवें रिव्ह्यू मिटींग येयला. फेज 2 जॉगर्स पार्काचें काम चालू जालें, आतां जोरान जातलें. आनी तुमी पळयतले थिंगा कितलो बदल येता. तो फुटसाल ग्रावंड येतलो, थिंगा व्हॉलीबॉल कोर्ट येतलो, क्रिकेट ग्रावंड येतलो. बोगमाळे आतां FC गोवा तो ग्रावंड आहा तेंच्यांनी चालू करपाचें आसा. आनी ते डिपार्टमेंट यूथ अफेर्स तेज्या डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स तेजे अंडर ते डेव्हलप जावपाचें आसा. हँड ओवर करपाचे पंचायती आमी इलेक्शन जातकच चिंतले. आतां पंचायत इलेक्शन आसा ते उपरांत आमी चिंततले कोणा हँड ओवर करपाचें. सेम वे जॉगर्स पार्क आफ्टर इलेक्शन वी वील डिसायड. कित्याक काम करता म्हणल्यार 1.5 वरांच लागतली. इलेक्शनां 2-3 म्हयन्यान जातली. हें हांव मुद्दम सांगता. न्यू ब्रिज ओवर न्यू वाडेम थिंगा ती काम येतसांनी ते सुरू करपाचें आसा. म्हाका फाल्यां म्हाका दिसता सोमारा ते येवन मेळटले. ते उपरांत आमी तोय कार्यक्रम वर्कआउट करतले. हांव मुद्दम सांगपाक सोदता आज गोंयान दाबोलीम ग्रावंडूय अंडर जिल्ला आमी घेतलेलो आसा. तेजेंय काम हे दिसांनी सुरू जातले. आमी दिल्ले उतर सदांच पालन केला. एअरपोर्ट रोडा ग्रावंड आहा तेजेंय उद्घाटन जावपाचें आसा. इल्लेशें काम उरलां. एक म्हाका दिसता 1 म्हयन्या भितर तें काम जातलें. पावस पडले ते आमी चालू करतले. ही सुविधा कोणा आख्खे मुर्मुगांवचे लोकां दाबोलेचे लोकां आनी मॅक्सिमम दाबोले कितें काम जावपाचें आसा तेजेर तुमकां अनुभव मेळटा. तेच भाशेन हाका आमचे यूथ आसा, बेकारसाण आसा, इंडस्ट्री गोंयान येनासली. एक न्यू पॉलिसी हांव डेव्हलप करता. वेबाय तुमी पळयतले कितले उद्योगपती हांगा येवपाक सोदता ते कितले इंडस्ट्री घालता. ऑटोमॅटीक अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम वील बी सॉल्व. इकॉनॉमीक एक्टिविटी वील इन्क्रीज. CII मिटींग आसतना आमचे बाब संदीप सुदी आसले. ताका खबर आसा आमी आमचे रोड मॅप कितें आहा ते हांव डिटेल्स दिवपा ना प्रेसा पयलीं सांगता. कित्याक लेट मी वर्क द पॉलिसी आउट. पयलींच भायर घायलें तें जायना. बट आय हॅव वर्कड इन दीस मिनिस्ट्री बिफोर. सो म्हाका खबर आसा, अनुभव आसा. म्हणून म्हाका हें केल्लें जाय. हे भाशेन अनेक प्रोग्राम हे सरकाराचे मोतीन आसा. आमचे टर्म फकत सुरवात जाल्ली आसा. आमी सुरवात म्हूण सुशेगाद रावता अशें ना. आमी खंय पावपा थिंगा पावता. हांगा सुद्दां म्हाका 9 सांगिल्लें. हांव सारको 9 o'clock पावलो. सडनली जालो फोन करता आतां यो. तशें जायना तें. कित्याक हांव एकॉर्डिंगली तें फिक्स करता. आनी ताका लागून खंय आमी 24/7 काम करपी आमकां संवय आसा काम करपाची. बिगिनींग ऑफ द टर्म एंड ऑफ द टर्म मेक्स नो डिफरन्स एट ऑल. आमी कामां लागले, मार्ग घेतलो काम करपाचो. आनी मुद्दम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे एकूच सांगता. कोण गरीब आसा म्हूण, कोण पिडीत आसा म्हूण, कोण ल्हान सारके सकयले पावंड्यार आसा म्हूण, इट इज नो बार इन यू नॉट कमिंग अप. आज ताका आख्खो जग वळखता. ही इज अ वर्ल्ड लिडर हू रोट इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन. तो कितें ल्हान म्हूण ल्हान उरलो. ताका तळमळ आशिल्ली, कश्ट केले. बाकीचे लोक कित्याक कश्ट करना. फकत आपण पिडीत, आपण शेड्यूल कास्ट, आपण शेड्यूल ट्रायब, तूं घरा सुशेगाद न्हिदतलो आपल्या वयर कोण तरी काडटा अशें जायना. तेणेंय कश्ट घेतले, तेणेंय त्रास घेतले, तेणें काम केलें, तेणें सगळ्यां कडेन संबंध जोडले, लढाई केली ब्रिटिशां कडेन. तुमी कितें केलें? तुमी चिंता दुसरे करतले आनी फक्त आपण पिडीत म्हूण अशें कांयच जावपा ना. तुमी कश्ट करपा जाय, संघर्श करपा जाय,
सारखे लोक आहा तेंचे बरोबर रावपा जाय, तेंचे मदत घेवपा जाय, परत परत फॉलोअप करपा जाय, तेन्ना कामां जातली. हांव स्पश्ट सांगता, म्हाजें उलोवप स्पश्ट आनी हांव स्पश्ट म्हाका आनी सत उलोवपाची संवय आहा, ती संवय हांव कसोय मोडपा रेडी ना. ते कोण म्हणटा इलेक्शनाक हुणे म्हाका अरे तूं इलेक्शनाक जिखपा ना मरे, कितें लोकांक तूं तोंडार सांगता. अरे संवय हांव सांगलें 6 पाटी जिखला, आतां 7वे पाटी जिखपा जाय म्हूण म्हाका हिपोक्रेट जावं म्हणटा. म्हणजे सत्य उलोवपा न्हू, बरें गोड उलोवपाचें ना, गोडशें तोंडान घालपा म्हाका टायम ना जाल्यार संवय ना. कोडू घालपाक कोडू घालतलो, गोडशें घालपाचें ना गोडशें घालतलो, हें हांव सरळ सांगता. सो ताका लागून हीच पद्दत करून म्हाका लोकांनी 7 पाटी निवडून दिला. कित्याक हांव फटींग कोणाक करना, स्वताचेर चलता, सांगता तें करता, योग्य तें करता आनी लोकांक बऱ्या पडटलें तें करता. एक वायट कितें केलां म्हाका दाखया. लोक अशे तशे हालता, थोडे कितें मेळटा म्हूण अशें हालता, चेंज जाता, तें लोकांनी चिंतपा जाय, तें हांवें चिंतपाची गरज ना. समजलो न्हू, हांव तरी केन्नाच बदलू ना. आनी आमचे संविधान प्रमाणे आमी आज चलता म्हूण आज कितलो मान सन्मान आमच्या देशाचो वाडला चोया मरे. आतां युक्रेन आनी रशिया वॉर जाता, सगळ्यान इम्पॉर्टन्स खंयच्या देशाचो? अमेरिकेचो. आज देश इंडियेचो. आज खंयचे लिडर इम्पॉर्टन्स आहा? कोण मदत मागता? खंयच्या लिडराचो? बाब मोदीची इम्पॉर्टन्स वाडला. ही आमकां गर्व न्ही? आमकां बरें दिसना एक आमी इंडियन सिटीजन म्हूण, भारतीय म्हूण? हें तुमी सगळ्यांनी चिंतपा जाय. आनी कित्याक हें जावपा पावलां? आमी सदां घटने प्रमाणे चल्ले आसा. घटने प्रमाणे आमी चल्ला म्हूण अशें तशें वांकडे तिकडे वचपा मेळना. कोण गेलो जाल्यार फोडी पडटा. एकदांच कॉन्स्टिट्यूशन मातशें वायलेट जालें, तुमकां खबर आहा केन्ना ते एमर्जन्सी टायमार ते खंयची पक्षांतलो ते तुमी याद करा, आठवण करा. तेन्नाच वायलेट जाल्ले आनी मागीर लोकांनी रोखडें कितें केलें खबर आहा? पीपल आर सुप्रीम, वी द पीपल. ताका लागून आज कुसान आमचे संविधान स्ट्रॉंग उरलेले आसा. आमचे संविधान प्रमाणे आमी चल्लेले आसा आनी आमी आभारी रावया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेंची याद करता तेन्ना, याददाश्त काडटा तेन्ना, की ताका लागून आज देश बळकट उरलो, सगळे बरोबर उरले आनी फुडारा सगळे बरोबर रावनूच समाज आमी मुखार व्हरया. दुसरें लास्ट एक सांगपाक सोदता, पयर एक घटना जी हांगा जाली ती असलें केन्ना जावपा जायना आमच्या गोंयांत तरी. इट्स व्हेरी सॅड डे पयर जालें तें. ऑन कम्युनल बेजीस, ऑन रिलिजियस बेजीस असलें जावपा सुद्दां जायना. हे म्हाका सगळ्यांक म्हाका दिसता हें बरें दिसना. आनी आमी गोंयकार सदां बरोबर रावल्ले आसा. आमी केन्ना चिंतता कोण कॅथलीक, कोण हिंदू आनी कोण मुस्लीम केन्ना चिंतता? हे विचार सुद्दां येवपा जायना आपल्या आमच्या मनात. हें आमी लक्षांत दवरपा जाय. लास्टा आमी सगळे एक, आमी एक रक्ताचे, एक हाडाचे, एक मांसाचे. आमी एक सगळे ह्युमन बिन्स. ह्युमॅनिटी इट शूड बी आवर रिलिजन. आमी लास्टा सगळे मनीस बरें करनी केल्यार लोक याद करतले, बरें केल्यार फुडें वचपा मेळटले, सगळे बराबर आमकां शक्ती आमची वाडटली. हें लक्षांत दवरून परत एकदा हांव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक नमन करता. आनी हांव समजता तेजेच शिक्षण प्रमाणे आनी तेणें दिल्ले संविधान प्रमाणे आमी फुडें चलून बऱ्यांतले बरें, समाजाचें बरें, आमचेंय बरें आनी सगळे लोकांचें बरें करून आमी फुडें या. देव बरें करूं. धन्यवाद सर.